हॅलो हॅलो मंजिरी, आशिष बोलतोय. आशिष, तुझी हिम्मत तरी कशी झाली मला फोन करण्याची? तुझं काही ऐकून घ्यायचं नाहीये मला. तुझ्यामुळे आधीच खूप गैरसमजांना सामोरं जायला लागतंय मला आशिष. बस खूप झालं. मंजिरी, अगं असं काय बोलतेस तू? तुला काय वाटलं? त्रास काय फक्त तुलाच झालाय? तुझ्या तुझ्या वडिलांनी आयुष्यभरासाठी माझा पाय निकामी केला आणि नाही नाही, मी तक्रार नाही करत आहे. उलट काळजीपोटी मी तुला फोन केला, तुझी विचारपूस करण्यासाठी तुला फोन केला की जे काही झालं त्यानंतर तुझ्याशी बोलावं. हे बघ, मी प्रदर्शन नाही म्हणत या सगळ्याचं, पण जाऊ दे ना. मला काय म्हणायचंय हे तुला या आधीही कळलं नाही आणि आत्ताही कळत नाहीये. मंजिरी, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की प्लीज मला भेट. काय वेळ लागलाय का तुला? नाही मंजिरी, माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे, एक असा पुरावा आहे जो मला फक्त तुझ्या हातात द्यायचा आहे. आणि ती गोष्ट, तो पुरावा जर सत्यजितच्या हातात पडला ना तर त्याचा पूर्ण विश्वास बसेल की आपलं काहीतरी होतं. म्हणून एकदा तरी फक्त ती गोष्ट, तो पुरावा तुझ्या हातात सुपूर्त केला ना की मग मी मोकळा होईल. मग आयुष्यभर माझं तोंड बघू नकोस. मेला आशिष, मेला तुझ्यासाठी. पण मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाहीये आशिष. ऐक ना एकदा. काय म्हणत होता आशिष? प्रिया, प्रिया प्लीज, निदान तू तरी विश्वास ठेव ग. माझं त्याच्याशी काहीच नाहीये. मंजिरी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू जे सांगतेस ते खरं आहे हेही मला माहितीये. हो ना, तुला वाटतंय ना मी खरं बोलते? चल चल मग आपण आता सगळ्यांना सांगू की हे सगळं खोटं. मंजिरी, मी हे सगळ्यांना सांगेन, अख्ख्या जगाला सांगेन. अख्खं जग तुझ्यावर विश्वासही ठेवेल. पण सत्यजितचं काय? तो ऐकेल तुझं म्हणणं? मला काहीच कळत नाही आता मी काय करू. निघेल, कुठला तरी मार्ग नक्की निघेल. मी आहे ना तुझ्या बरोबर. त्या खोटारड्या आशिषचा फोन कशाला आला होता? मला भेटायचं होतं त्याला, पण मी सांगून टाकलं मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाहीये म्हणून. बरोबर केलंस, अगदी बरोबर केलंस. काही गरज नाहीये त्याला भेटायची. पण त्याला कशाला भेटायचं होतं तुला? तो म्हटला की त्याच्याकडे एक अशी गोष्ट आहे जी यांच्या हाती लागली तर यांच्या संशयाला पुरावाच मिळेल. असं काय आहे त्याच्याकडे मंजिरी? मला नाही माहिती. मंजिरी, मी एक सांगू? तू प्लीज त्याला भेटायला जा. ऐक माझं. त्याच्याकडे हा काय पुरावा आहे ना ते आपल्याला कळलं पाहिजे म्हणून. नाहीतर ही सगळी परिस्थिती अजून बिघडायला वेळ नाही लागणार. हां ठीक आहे, मी यांच्याच बरोबर जाते. म्हणजे तुला वेळ लागलाय का? तू तो पुरावा घ्यायला
सत्यजितला घेऊन जाशील बरोबर? अजिबात नाही. हवं तर एक काम करते, मी येते तुझ्या बरोबर. आपण दोघी मिळून जाऊ. तू अजिबात काळजी करू नकोस. त्याला फोन कर आणि विचार कुठे भेटायचं म्हणून. प्रिया, प्रिया, खरंच खरंच तुझा खूप आधार वाटतो मला. तू नसतीस तर मी. मंजिरी, मी नेहमी तुझ्या बरोबर आहे. चल, फोन कर त्याला. झाला ना पोपट. मंजिरी भेटायला नाही बोलली. अरे ते तर माहीतच होतं मला. माहितीच होतं म्हणे. पक्या मला हे सगळं ना तुझ्या डोक्याबाहेरचं आहे. त्यामुळे तुला नाही कळणार आहे. अरे आशा, तुला कळणार नाही. ती प्रिया कधी कसा गेम टाकील ना ते तुला कळणार नाही. पक्या कोण कुणाच्या खेळातलं प्याद आहे, कोण कुणाला खेळवतंय हे अजून तुलाही कळलेलं नाहीये. तर त्या प्रियाला काय काय कळणार आहे तिला? अरे पण आपलं टार्गेट प्रिया आहे ना. बरोबर बरोबर आहे तुझं. पण कसं असतं ना पक्या, फळ फळ त्यालाच मिळतं जो ते फळ पडताना झाडाखाली उभा असतो. आणि मी ते फळ पडायची सोय करून झाडाखाली उभा आहे. फक्त जरा वाट बघ. मंजिरी, ते सगळं खोटं होतं ना. ते सगळं स्वप्न होतं, एक वाईट स्वप्न. हे खरंय. हा, आपण फार्म हाऊस वर घालवलेले क्षण ते खरे होते हो ना. तुझं माझ्यावर प्रेम आहे हे खरंय. तू मला दिलेलं वचन खरंय हो ना मंजिरी. प्लीज सांग ना मंजिरी, प्लीज. हो, हेच खरं आहे सत्यजित. तुम्ही का एवढा विचार करताय? झोपा बरं शांत. मी डोकं चेपून देते तुमचं. सोडून नको जाऊ मला प्लीज. नाही जाणार.
सत्यजित सत्यजित काय झालं? सत्यजित तुला असं बघून त्रास होतो मला. मग बघायला येऊ नकोस. त्याचा फोन आला होता तिला. भेटणार आहेत ते दोघं उद्या. तू एकटीच येणार होतीस ना? आपल्याला खासगी बोलायचं होतं. मग आता ही कोण? काय आहे? मी मंजिरीची मैत्रीण आहे. मी तिच्या बरोबर इथे आले कारण कुठल्याही वेगळ्या माणसावर माझा विश्वास नाहीये आणि तिला पुन्हा अडचणीत टाकायचं नाहीये मला. म्हणजे मी तुला इथे बोलवून तुला काहीतरी करेल असं वाटलं तुला? काल तुझ्या नवऱ्याने मला कुत्र्यासारखं तुडवलं. तोंडातून एक शब्द सुद्धा तुझ्या विरुद्धचं काढला नाही आणि तू माझ्याबद्दल हा असा विचार करतेस? हे बघ आशिष, या विषयावर चर्चा करायला नाही आले मी इथे. तुला जो कुठला पुरावा द्यायचा आहे तो दे आणि प्लीज निघून जा इथून. मंजिरी, हे ती काय बोलली ते कळलं नाही तुला? ठीक आहे, पण मला असं अनोळख्या व्यक्तीसमोर नाही बोलता येणार. मला जे बोलायचंय, जे द्यायचंय, त्याबद्दल मी असं कोणावरही विश्वास नाही ठेवू शकत. पण मी इकडनं जाणार नाहीये. मंजिरी, कोण एकेकाळी आपण खूप जवळचे मित्र होतो. आयुष्यात एका मिनिटासाठी का होईना तू कधीतरी माझ्यावर विश्वास ठेवला असशीलच ना? हा, मग आजच काय आहे असं? आणि जर विश्वास नव्हताच तर मग इथे आलीच कशाला? त्यामुळे आता मला काही बोलता येणार नाही आणि काही देता येणार नाही. जो पुरावा आहे तो आत्ताचा आत्ता दे. नाहीतर प्रिया, प्रिया, तू जा बाहेर, मी बोलते त्याच्याशी. अगं पण मंजिरी, हा प्रिया प्लीज, मी बोलीन त्याच्याशी, तू काळजी नको करूस. बरं, मी आहे बाहेर. मी काय
हॅलो. मंजिरी मंजिरी खरंच मला माहित नाही ग हे सगळं कसं घडलं. मी कधी स्वप्नातही विचार करू शकत नाही की माझ्यामुळे तुला त्रास होईल, माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात तुझ्या संसारात हे असे प्रॉब्लेम क्रिएट होतील. हे बघ आशिष, या विषयावर चर्चा करायला नाही आले मी इथे. मंजिरी मंजिरी प्लीज तू अशी रागवू नकोस ना तू. मान्य आहे मी तुझ्या बाबतीत चूक केली होती, मान्य आहे. पण फक्त एकदाच, शेवटची. आणि त्यानंतर मी तुझ्यापासून लांब निघून गेलो होतो, तरीही तुझ्या वडिलांनी माझा पाय आयुष्यभरासाठी निकामी केला. आणि एवढं करून ते थांबले नाही तर माझं पुण्यात राहणं सुद्धा मुश्किल करून ठेवलं होतं त्यांनी. कुत्र्यासारखे हाल केले होते ग त्यांनी माझे. माझ्या मागे पोलीस लावले होते त्यांनी. मंजिरी, जीव मुठीत घेऊन राहत होतो मी. काय करणार? त्यांच्या धाकापोटी मी पुणे सोडून इथे आलो कोल्हापुरात. तर नेमकी तू इथे कोल्हापुरात. आता याला मी माझं दुर्दैव म्हणणार नाही तर काय म्हणणार? हे बघ आशिष, हे सगळं ठीक आहे, पण ज्या गोष्टीसाठी तू मला इथे बोलवलं तो पुरावा कुठे आहे? तो पुरावा हवाय मला आत्ताच्या आत्ता. आहे ना, आहे. त्यावरच तर जगतोय मी आजपर्यंत. पण आता हा मला तुला द्यायलाच हवा. मंजिरी तुला आठवतंय तू मला एक पत्र लिहिलं होतंस? मी? कुठलं पत्र? हे काय आहे आशिष? हा, याचा काय संबंध आहे? अरे कॉलेजमध्ये नाटकासाठी लिहिलेलं पत्र आहे ना हे. मग हा पुरावा कसा असू शकतो? आतापर्यंत तर मी विसरून गेले होते की हे पत्र आहे नाहीये. मंजिरी, महत्वाचं ते नाहीये. महत्वाचं हे की हे पत्र मला तुला द्यायचं होतं, कारण या पत्रामुळे आणखीन संकट नको ओढवायला तुझ्या आयुष्यात. तेव्हा आता हे पत्र मी तुझ्याकडे सोपवतो, तूच ठरव तुला काय करायचं ते. मी काय करणार आहे याचं? तुला हे पत्र जाळायचं तर जाळ, फाडायचं तर फाड, मला काय त्याचं? मी काय हॅलो. सत्यजित पोचलाय, तयार रहा. सॉरी, रॉंग नंबर. तू काळजी करू नकोस. तुझ्या नवऱ्याची सावली पडू देणार नाही मी तुझ्यावर. मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथे तो पोहोचूच शकणार नाही.
मंजिरी अगं, हे पत्र आपल्या प्रेमाची निशाणी आहे. आणि तू म्हणतेस हे जाळून टाकू? असं कसं बोलू शकतेस तू मंजिरी? आशिष प्लीज, हे काय बोलतोस तू? बास झालं मंजिरी, बास झाला आला पोचोपीचा खेळ. अगं आपलं नातं अख्ख्या जगासमोर आलंय आता, आणि तुझ्या नवऱ्यालाही कळलंय. तुला काय वाटलं तो तुला त्या घरात सुखाने राहू देईल? नाही मंजिरी, मंजिरी ऐक माझं, आपण दोघं जाऊ निघून इथून. आपण दोघांनी मिळून बघितलेली स्वप्न पूर्ण करू. कुठेही जाऊ, कुठेही राहू, कसंही जगू. तू सोबत असशील ना माझ्या, तर बस. मी कष्ट करेन आणि असा पैसा कमवेन, कारण आता आपण एकमेकांशिवाय सुखी नाही राहू शकत. मंजिरी ऐक माझं. आशिष प्लीज, अरे काय बोलतोस तू? हे काय चाललंय सगळं? मंजिरी हे सगळं आपल्या प्रेमासाठी चाललं, आपल्या प्रेमासाठी, आपण एकमेकांना दिलेल्या वचनासाठी, आपल्या सुखी आयुष्यासाठी बोलतोय मी हे मंजिरी. तू काळजी करू नकोस. तुझ्या नवऱ्याची सावली पडू देणार नाही मी तुझ्यावर. मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथे तो पोहोचूच शकणार नाही. तो मुलगा आशिष होता आणि ती मुलगी मीच होते. आमच्यात तसं काहीच नव्हतं कधीच.